आमच्या व्यंकटेश नंदनवन, व्यंकटेश लिटिल हार्ट, व्यंकटेश सॉलिड, व्यंकटेश पॅराडाईज या साईटमध्ये दिवाळी निमित्त बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना खास सवलत. सह्याद्री 24/7 या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. प्राध्यापक श्री नामदेवराव जाधव, लेखक, व्याख्याते, इतिहासकार, मूळगाव बांधलवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. सध्या हे पुण्यात राहत असून यांचे पाहुणे मित्र आणि आमच्या चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सौ जनाबाई जाधव, माजी नगरसेविका, मुंबई महानगरपालिका, श्री आत्माराव भाऊ कामथे, संचालक, पुरंदर नागरी पतसंस्था, मुंबई, उद्योजक, सागर चिंचवले, पिंपरी, संभाजी ब्रिगेडचे नुकुलभाई, सामाजिक कार्यकर्ते माधव पाटील यांनी या संवादामध्ये भाग घेतला. यावेळी प्राध्यापक श्री नामदेवराव जाधव यांनी संपूर्ण महाराष्ट्र व्याख्यान करत असताना किंवा इतर इतिहासकालीन गोष्टी समाजापुढे आणताना आपण माँसाहेब जिजाऊ यांचे 14वे वंशज आहोत हे सांगत आहेत. काही लाख मुलांना नोकऱ्या लावल्या आहेत हे सांगत आहेत. तसेच महाराष्ट्रात आता महाराष्ट्र आरक्षण प्रश्न संदर्भात शरद पवार साहेब यांचा कुणबी दाखला असेल अशा अनेक गोष्टी आहेत की त्यावरील लोकांनी व्यवस्थित त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. त्यांचं मत एकच आहे की नामदेवराव जाधव हे मूळचे बांधलवाडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील असून ते जिजाऊंचे वंशज कसे काय असतील तर त्यांनी वंशावळ दाखवावी. अनेक मुलांना नोकऱ्या लावल्या असतील तर त्यांनी दाखवून द्यावे. शरद पवार साहेबांचा बनावट कुणबी ओबीसी दाखला कुठून मिळवला आणि तो प्रदर्शित करण्यापाठीमागे कोण कोण आहे याची सविस्तर माहिती माजी नगरसेविका जनाबाई जाधव, आत्माराव भाऊ कामथे, सागर चिंचवले, माधव पाटील, नुकुलभाई यांनी खुले आव्हानच प्राध्यापक श्री नामदेवराव जाधव यांना दिले आहे. बघूया पुढे नक्की काय होते, खरे काय आहे आणि खोटे काय. आपण पाहत आहात सह्याद्री 24/7. आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, सह्याद्री न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आहोत श्री क्षेत्र यमा या ठिकाणी. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राध्यापक नामदेवराव जाधव लेखक, इतिहासकार म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांचं जे काही मित्रपरिवार आहेत, पाहुणे रावळे आहेत, सगळे सोयरे आहेत, त्यांच्याबरोबर काम केलेले आत्माराम भाऊ कामते असतील, मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका जनाबाई जाधव आपल्याबरोबर आहेत. त्याचबरोबर सागर चिंचवले जे जाधवांचे जावई आहेत ते आपल्याबरोबर आहेत. माधव पाटील आपल्याबरोबर आहेत. नकुल भुई हे बी आपल्याबरोबर आहेत. जे नामदेव जाधव, प्राध्यापक नामदेव जाधव आहेत, त्यांनी गेल्या काही वर्षापासून काही पुस्तकं लिहिलेली आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ते प्रसिद्ध आहेत. परंतु ज्या काही त्याच्या पाठीमागचं जे लॉजिक आहे ते फार वेगळं आहे. ज्या वेळेस नामदेवराव जाधव सांगतात की मी जिजाऊंचा वंशज आहे, थोडक्यात त्यांनी महाराजांच्या कुठंतरी त्या कुटुंबाला जोडण्याचा त्यांचा प्रयत्न केलेला आहे. या संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका जनाबाई जाधव आपल्याबरोबर आहेत. तर त्या पर्सनली वैयक्तिक लेवलवर नामदेव जाधवांना ओळखतात आणि ज्या अर्थी नामदेव जाधव हे जिजाऊंचे वंशज आहेत 14वे हे सांगत आहेत महाराष्ट्रामध्ये. तर नक्की खरी काय घटना आहे, त्याच्या पाठीमागची जी काही वंशावळ असेल किंवा जे कागदोपत्री जो काही विषय असेल त्याच्या संदर्भात त्या बोलतील. बोला, एक मिनिट. मी जनाबाई जाधव. आत्ता जे नामदेवराव जाधवांनी म्हणजे मी जिजाऊंचा वंशज आहे असं म्हणून जे सगळीकडे सांगायला सुरुवात केली, परंतु जे जिजाऊचे वंशज आहेत ते मी आत्तापर्यंत तरी माझ्या आज 70 वर्ष वय आहे, म्हणजे मला कळायला लागलं 20 वर्षापासून राजकारण. पण मी तेव्हापासून कधीही जिजाऊचे व्याख्यान करायला लाख रुपये मागणारे माणसं पाहिली नाहीत. आणि मी पहिल्यांदा पाहिल्यानंतर आम्ही त्यांची साथ सोडून दिली होती. पण ते बरेच दिवस गायब झाल्यानंतर नामदेवराव जाधव पुन्हा याच्यात आले, उजाडात. आणि त्यांनी काही पुस्तकं लिहिली असतील. ते स्वयंभू प्राध्यापक आहेत आणि ते पुस्तकात काहीतरी लिहून कुठंतरी देऊन खोटं नाटक काहीतरी कुणाबद्दल त्यांनी केलं असेल.
तर ते लोकांनी मानायला पाहिजे. माझं एकच नामदेवराव जाधवांना सांगणं आहे की आपण जे आत्ता काही चालू केलं आहे की आम्ही वंशज आहे, हे ते राजे महाराज आहेत ना, उदयनराजे आहेत, कोल्हापूरचे राजे, ते सांगतील. आणि पुरंदरमधले तुम्ही बांदलवाडीचे जाधव, तुम्ही कधी तिकडे गेला सिंदखेड राजाला आणि तुम्ही केव्हा वंशावळ झाला ते जरा तुमची वंशावळ सांगा. आणि त्याच्या पाठोपाठ आपण जे काय अतिरेक चालवलं आहे ते आम्ही विनंती अजिबात करणार नाही तुम्हाला, पण तुम्हाला एक सांगतो की ते लवकरात लवकर थांबवा आणि तुमचे शब्द मागे घ्या. कारण तुम्ही एक बोट करताय, तुमच्याकडे 4 बोटं येतील. तुम्ही सूर्यावर थुकला तर तुमच्या तोंडावरच थुका पडेल, एवढंच मी सांगू इच्छिते. आणि परत एकदा आम्ही पुरंदरवासियाच्या वतीने मी तुम्हास हीच नम्र विनंती करते. मी तुम्हाला बरीच पत्रं पण टाकलेली आहेत, आमच्या पुरंदरवासियांनी बरेच पत्रं टाकले, कारण आम्हाला अतिशय दुःख झालं की ज्या पुरंदरनी तुम्हाला मोठं केलं त्याच पुरंदरला तुम्ही जर लाथा मारायला लागले तर जेजुरीचा खंडेराय असेल, यमाई देवी असेल किंवा आणखी कोणी असेल तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्हाला पैसे देतात कोण ते आम्हाला सगळं माहिती आहे, पण ते पैसे देणारे सुद्धा नंतर त्यांचं नामशेष 2024ला जाणार आहे, एवढंच मी सांगते. आणि तुम्हाला परत ताकीद करते की आपण ते जे काय बराडायत सुरुवात केली ते बंद करा लवकरात लवकर. कारण आम्हाला बाकीचं पुढे तुम्हाला भेटायला येण्या एवढी आम्हाला हे करू नका. भेटायला तुम्हाला येण्यासाठी म्हणजे प्रवृत्त करू नका. हीच एक विनंती नाही, हीच एक तुम्हाला परत एकदा सांगणे. या ठिकाणी आता जे सह्याद्री 24/7 यांच्यातर्फे हे जे संकलन चालू आहे त्यामध्ये मी एक नामदेवराव जाधवांचा मुंबई येथील सहकारी. तर नामदेवराव जाधव एका कनिष्ठ महाविद्यालयात आणि वरिष्ठ महाविद्यालयामध्ये एक तात्पुरत्या बेसवर प्राध्यापक म्हणून नोकरीस होते. तेव्हा मी विजयराव शिवतारे, नंतर विलासभाऊ जगताप, संभाजीराव झेंडेसाहेब यांनी असं त्यांना सांगितलं की हे तुटपुंच्या पगारावर किंवा ह्या दुसऱ्याच्या कामावर नोकरी करण्यापेक्षा तुम्हाला जे लिहिण्याचं अंग आहे तर लिहिण्याचं काम करा. इतिहासामधलं काय तुमच्या अभ्यासात आलं असेल तर ते मांडा. आणि म्हणून त्यांनी तिथून पुढे लिखाणाचं काम चालू केलं. काही इतिहासातले नवीन विषय त्यांनी हाताळले आणि आम्ही सर्वांनी आपापल्या परीने त्यांना मदत केली. आणि आपल्या पुरंदरचा कोणीही माणूस पुरंदरचा मुंबईमध्ये मोठा होत असेल तर आम्ही त्यांना साथ द्यायची असं आमचं ठरलेलं आहे. त्यापैकी नामदेवराव जाधव एक होते. आणि सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही पवारसाहेबांना भेटायचो, तर तेव्हा त्यांनी पवारसाहेबांच्यावर एक अंक प्रसिद्ध केला, त्यामध्ये आम्हीसुद्धा समाविष्ट होतो. विकास केसरी, म्हणजे साहेबांनी जे विकास केलेला आहे देशामध्ये, राज्यामध्ये, त्याच्यावर आधारित लेख त्या ठिकाणी त्या अंकामध्ये आहेत. त्या अंकाची प्रतसुद्धा माझ्याकडे आहे. तेव्हा जो माणूस विकास केसरी असा अंक काढतो, सर्वानुमते त्या ठिकाणी आम्ही त्याचं प्रकाशन करतो. आणि मग तोच माणूस 1 वर्ष 2 वर्षापासून पवारसाहेबांच्याबद्दल जो वेगवेगळ्या विषयावर बोलतो आहे, मग आरक्षण असेल, शेतीविषयक त्यांच्या काही बाबी असतील आणि इतर काही गोष्टी आहेत, कुणबी दाखले असतील, तर हे कोणीतरी सांगण्यावरून ते करत आहेत. आणि माझं असं मत आहे, स्पष्ट मत, की राज्याचं मत आहे, जर पवारसाहेब मुख्यमंत्री होते 4 वेळा तर त्यावेळेस मराठा राज्यकर्ते त्यांच्या मंत्रिमंडळात नव्हते का? मग बाकीचे राजे रजवाडे सगळे त्यांच्या मंत्रिमंडळात होते. मग त्यांनी आग्रह का धरला नाही? किंवा बाकी संघटना होत्या तेव्हा मोर्चा निघालेला नाही? 96 नंतर मराठा कुणबी असावेत याबद्दल मागणी झाली. त्याच्यापूर्वी पवारसाहेब मुख्यमंत्री होते. आणि मग एकटं पवारसाहेबांना कुणाच्या तरी सांगण्यावरून दोष देणं हे बरोबर नाही. दुसरं असं की कृषी मंत्री म्हणून त्यांनी काहीच काम केलं नाही. तर भारत देश अन्नधान्याच्या बाबतीत त्यांच्या काळामध्ये स्वयंपूर्ण झाला, अख्ख्या जगाने मान्य केलं. तांदूळाचा निर्यातदार झाला, इतर सर्व वस्तू त्या ठिकाणी निर्यात होऊ लागल्या. म्हणजे शेतीचं चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. आणि मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या राज्याच्या अखत्यारीत येतात. त्या ठिकाणी पद्मविभूषणही त्यांना भारत सरकारने दिलं. आणि मग असं असताना त्या ठिकाणी त्यांना खालच्या पातळीवर
मोजण्याचं काम एक सामान्य त्या ठिकाणचा कार्यकर्ता असं आम्ही म्हणू, कारण ते कार्यकर्ते होते पवारसाहेबांचे. मग तो कार्यकर्ता माणूस जर एवढ्या मोठ्या उंचीच्या नेत्याचं त्या ठिकाणी बदनामी करतो, तर ही बदनामी त्यांनी थांबवावी. आमच्या मित्रांनी त्यांना फोन केलेले आहेत सर्वांनी. त्यामध्ये हनुमंतराव पवार आता येणार आहेत इथे, तर त्यांनी फोन केला, विलासभाऊ जगतापांनी फोन केला, आम्ही सर्वांनी फोन करून त्यांना सांगितलं आहे की आपल्याला आपल्या उद्वतेचा उपयोग समाजासाठी करा. समाज तुम्हाला क्षमा करणार नाही आणि एखाद्याची बदनामी करून मोठं होता येत नाही. आणि म्हणून आपला त्या ठिकाणी आमच्या सगळ्यांच्या वतीने सांगणं आहे की आपण हे या ठिकाणचं बदनामी थांबवा आणि चुकीची माहिती लोकांमध्ये पसरवू नका. कुणबी दाखला किंवा कुणबी सर्टिफिकेट घ्यायचं आहे किंवा कुणबीचं रिझर्वेशन द्यायचं आहे, आरक्षण द्यायचं आहे, ते महाराष्ट्र सरकार, भारत सरकार करेल, परंतु साहेबांचा त्यामध्ये कोणताही हात नाही असं सर्व नेत्यांचं, सर्व पक्षांच्या, कुणीही पक्षाचा पदाधिकारी बोलला नाही. तुम्ही बोलल्यापासून बघा, तुम्ही आठवा की तुम्हाला कोणी सपोर्ट केला आहे किंवा तुमच्या म्हणण्याला कोणी दुजोरा दिला आहे, असं कोणीही नाही. आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनीसुद्धा प्रत्यक्ष शरद पवार साहेबांचं नाव घेतलं नाही, पण काही पत्रकार विकले गेलेले भाजपचे ते मात्र ॲनालिसिसमध्ये सांगतात की नामदेवराव जाधवांचं खरं आहे 23 मार्च 1994 रोजी जे ओबीसीनं आरक्षण वाढवलं त्याला केंद्राची परवानगी लागते. त्या ठिकाणी आधार घेतलेला आहे आणि मग सगळ्यांच्या मते ती त्या ठिकाणचं आरक्षण वाढवलं होतं. परंतु मराठ्यांनी त्यावेळेस आरक्षणाची मागणी केली होती का हे जरा तपासून पहा, असं माझं स्पष्ट मत आहे. आणि पवारसाहेबांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू मराठा असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. जसं माझ्या दाखल्यावर आहे हिंदू मराठा शाळेच्या आहे, मराठी शाळेच्या आहे. आणि आता मी पुण्याला शिकत होतो तिथे आहे. तेव्हा आपण सगळे, तुम्ही नामदेवराव जाधव जर जिजाऊचे वंशज मानत असाल स्वतःला, तर तुम्हीसुद्धा सर्व वंशावळ लोकांच्या समोर प्रसिद्ध करा. आणि कोणत्या वडिलांचे तुम्ही मुलगे आहात, तुमचे वडील हे अखंड हरिनाम सप्ताहामध्ये चांगलं काम मुंबईत करायचे, त्यांनी त्या ठिकाणी मंदिराला चांगली मदत उभी करून दिली, तो एक सोज्वळ व्यक्ती होता. आणि आपण काय करताय असं आमचं पुरंदरवाल्याचं मत आहे. तेव्हा तुम्ही वंशावळी बाबतीत मात्र आपली नेमकी लखोजीराजे जाधव जिजाऊ यांच्याबरोबर तुम्ही कसे मॅच होता किंवा कसं तुमचं सांगड घातली जाते हे एकदा जाहीर करून बघा. केवळ जिजाऊचे वंशज म्हणून मिरवून कोणी त्याचं खरं धरत नाही. आणि म्हणून वेगळ्या शब्दात मी काय उल्लेख करत नाही, आपण सहकारी आहोत, नात्यातले आहोत. आणि म्हणून आपल्याला एकच समज देतो की आपण हा प्रकार थांबवा आणि वस्तुतेला धरून चला. पुरंदरचं नाव मोठं करा, आमचा तुम्हाला पाठिंबा राहील. धन्यवाद. मी सागर मधुकर चिंचवडे, मी वास्तव्याला पिंपरी चिंचवडला आहे. हे जे सध्या महाशय नामदेव जाधव जे स्वतःला जिजाऊंचे वंशज समजतात आणि मागील काही वर्षांपासून 12 लाख उद्योजक घडवण्याचे हे जे काय म्हणतात मी प्रण घेतला आहे, जर यांनी खरंच 12 लाख उद्योजक घडवण्यासाठी काही प्रयत्न केले असते तर आत्तापर्यंत मराठा समाजाच्या तरुणांना आरक्षण मागण्याची नक्कीच वेळ आली नसती. माझं तर नामदेवराव जाधवांना चॅलेंज आहे, तुम्ही तुमचे जिजाऊंचे वंशज असल्याचे पुरावे आता सिद्ध कराच. साहेबांनीही सांगितले, ताईंनीही सांगितले. उद्या जर तुम्ही हे सिद्ध केलं नाही तर तुम्हाला भविष्यात मानहानीसाठी करोडो रुपयाची देखील तुमच्यावरती मानहानीचा दावे दाखल केले जातील. आमच्यासारखे तरुण तुमच्यासारख्यांमुळं बदनाम होत आहेत. मराठा समाजाला जे काही तुमच्यामुळं ऐकायला लागत आहे तरुणांकडनं, हे पवारसाहेबांच्या बाबतीत आम्हाला अपेक्षित नाही. तुम्ही वेळीच जर सुधारला नाही तर आमच्यासारखे तरुण तुम्हाला आगामी काळात नक्कीच अद्दल घडवतील. याची आपण नक्की दखल घ्यावी अशी आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. मी नकुल भोईर, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आहे. आणि नामदेवराव जाधवांबरोबर गेले 15-20 वर्ष आम्ही सोबत काम केलेलं आहे संघटनेच्या माध्यमातून. मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न 1995ला मराठा सेवा संघ आणि खेडेकर साहेबांनी मांडलेला आहे. ते ओबीसीचं राजकारण आणि त्याच्यामध्ये त्या काळानंतर जवळजवळ 40 वर्ष मराठे स्वतःलाच ओबीसी म्हणून घ्यायला तयार नव्हते. कालांतरानं आत्ता गेल्या 2-4 वर्ष 5-10 वर्षामध्ये शिक्षण असेल, नोकरी असेल, ह्याची जाणीव आणि आरक्षणाची किंमत मराठा समाजाला कळल्यामुळं ते ओबीसीमध्ये यायला तयार झालेले आहेत. 2019ला स्वतः नामदेवराव जाधवांनीच सांगितलेलं होतं की आरक्षणाचा पोपट हा मेलेला आहे आणि तो वास्तव स्वीकार करायला किंवा बोलायला कोणी तयार नाही. जो बोलेल तो स्वतः फासावर लटकेल, हे त्यांचं स्टेटमेंट आहे.
आणि आज ते स्वतः आरक्षणाच्या बाबतीमध्ये OBCकरणाच्या बाबतीत शरद पवारांना दोष देत आहे. हे अत्यंत चुकीचं आहे. गेल्या 5-6 वर्षापासून 12 लाख उद्योजक घडवण्याचं त्यांनी जे स्वप्न बाळगले, ते स्वप्नामध्ये ते उद्योजक घडवण्यासाठी स्वतःच्या पैशाची कमाई करतात. ते लोकांकडून प्रमोशन करण्यासाठी, त्यांना विदेशात जाऊन भेटी देण्यासाठी, उद्योजक होण्यासाठी लाखो रुपये घेऊन विमानातनं सफर घडवण्यासाठी, त्यांची पुस्तकं हेलिकॉप्टरमध्ये प्रसिद्ध करण्यासाठी, त्याच्या टूरमधनं ते पैसे कमवतात. ते आणि एक व्यावसायिक आणि प्रोफेशनल व्यावसायिक म्हणूनच ते त्यांचं काम करत आहे. त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही आहे. पूर्ण ते व्यावसायिक असून आणि आत्ता त्यांनी जे मराठा समाज असेल, शरद पवार साहेब असतील, ह्यांच्यावर जी चिखलफेक चालू केलेली आहे, आमच्या वतीनं म्हणजे आमच्या मनात एकच प्रश्न आहे की त्यांनी कोणाची तरी सुपारी घेतलेली आहे आणि सुपारी घेऊन शरद पवारांवर टीका केल्याशिवाय माणूस मोठा होत नाही, हे वास्तव आहे. आणि त्याच्यामुळेच ते टीका करतात. ते मुळात ते जिजाऊंचे वंशज नाही आहेत. जिजाऊंच्या वंशजांनी त्यांच्यावर स्वतः दावा दाखल केलेला आहे मानहानीचा, आणि ते स्वतःला खोटे जिजाऊंचे वंशज समजून लोकांची दिशाभूल करतात. ते समाजात एक स्वतःचं आढळस्थान निर्माण करण्यासाठी वंशज म्हणून पुढे येतात. ते त्यांना माझं चॅलेंज आहे की त्यांनी त्यांचे वंशजाचे खरे दाखले द्यावे. आम्ही त्यांना लाखोची बक्षिसं देऊ. नाही दिले तर आमच्या समस्त महाराष्ट्राच्या शिवप्रेमींच्या वतीनं आम्ही त्यांच्यावर मानहानीचे दावे दाखल करू. म्हणजे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांच्याबरोबर काम केलेले आत्माराम भाऊ कामते असतील, चिंचवले साहेब असतील, भोई साहेब असतील आणि जनाबाई जाधव मॅडम, ज्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉर्प म्हणून, नगरसेविका म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि साहजिकच ज्या कालावधीमध्ये नामदेवराव जाधव त्यांच्याशी चांगला संपर्क होता किंवा त्यांच्याबरोबरच ते घडलेले आहेत, त्यांच्याबरोबर काही सहकारी आपल्याबरोबर आहेतच, आणि त्यांनी त्यांच्याविषयी माहिती सांगितलेली आहे की थोडक्यात ज्या घटना महाराष्ट्रामध्ये मराठा क्रांती आरक्षण असेल त्या संदर्भात नामदेवराव जाधव यांनी पवारसाहेबांचा कुणबी दाखला फ्लॅश केलेला आहे, म्हणजे दाखवलेला आहे. ॲक्च्युली त्याच्या पाठीमागं कालच परवा दिवशी एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांनी शाळेमधनं दाखला काढून त्याच्यामध्ये हिंदू मराठा अशा पद्धतीचं ते मेन्शन केलेलं आहे. म्हणजे कुठंतरी समाजामध्ये अस्थिरता निर्माण व्हावी, कुठंतरी जो आरक्षणाचा प्रश्न आहे तो वेगळ्या दिशेने जावा किंवा दुसऱ्या पद्धतीने कुणाची तरी मानहानी करावी, अशा प्रकारचं हे जे काही काम चाललेलं आहे हे या सर्व महोदयांनी मांडलेलंच आहे. आणि नक्कीच याच्यामधनं श्री प्राध्यापक नामदेवराव जाधव यांनी जे काही कार्य चालवलेलं आहे नक्की महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीचं आहे, परंतु नाहक समाजामध्ये वेगळ्या पद्धतीने चालणं बरोबर शोभणार नाही. त्यांनी या जे महोदयांनी आपल्याबरोबर जे संभाषण टाकलेलं आहे किंवा जे संवाद साधलेला आहे याच्यामधनं कुठंतरी त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्यांनी द्यावीत किंवा स्वतः जे जिजाऊचे वंशज आहेत त्याचा वंशावळ जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करून ज्या पद्धतीने सांगतायत मी जिजाऊंचा वंशज आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवावं, असं चॅलेंजच जनाबाई जाधव असतील, आत्माराम भाऊ कामते असतील, चिंचवले साहेब असतील, भोई साहेब असतील यांनी त्यांना चॅलेंज केलेलं आहे. नक्कीच बघूया पुढे काय होतं ते. धन्यवाद.